मित्रांनो, व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की आज आपण कुठल्या विषयावर बोलतोय. पण मित्रांनो, यासोबतच व्हिडिओच्या एंडला मी पर्पल हार्ट ॲपमध्ये काय फ्री बेनिफिट्स आहे, ते एक्झाम ओरिएंटेड IMP क्वेश्चन्स वगैरे कुठे आहे, कसे तुम्हाला भेटतील याविषयी सुद्धा सांगणार आहे. सो नक्की व्हिडिओ डिटेलमध्ये बघा मित्रांनो, जेव्हा पर्पल हार्ट ॲप्लिकेशन आपल्याला घ्यायचं असतं मुलांना, तो त्यांच्या मनात काही प्रश्न येतात. जसं की सर, आता एक्झामला हार्डली 8-15 दिवस राहिले, महिना राहिला किंवा पेपरचे 2-3 दिवस जरी राहिले आधी, तरी आम्ही ऍप्लिकेशन घेतला तर त्याचा काय फायदा होईल का आम्हाला. त्याच्यानंतर एक्झाम ओरिएंटेड स्टडी ऍप्लिकेशन कसं करायचं आणि ऍक्च्युअली ऍप्लिकेशन वापरून कसं स्कोरिंग करायचं. मित्रांनो लक्षात घ्या, बघा पर्पल हार्ट ऍप्लिकेशन हे असं आम्ही डिझाईन केलेलं आहे का ज्या मुलाला समजा तिन्ही प्रकारचे मुलं, समजा जो मुलगा पहिल्यापासून अभ्यास करतोय त्याला शेवट पूर्ण रिवाइज करून टॉप करायचे, CGPA 9च्या वरती न्यायचा आहे. सेकंड मुलगा की ज्याने आता हार्डली तो 15वी पण अभ्यासाला लागलाय, त्याला विषय चांगल्या मार्क स्कोरिंग वर काढायचे. किंवा थर्ड आला की ज्याला जस्ट पास व्हायचं. सो या तिघांसाठी पर्पल हार्ट ऍप्लिकेशन डिझाईन आहे. मित्रांनो बघा, आता राहिलेल्या दिवसांमध्ये जरी तुम्ही ऍप्लिकेशन घेतलं ना, सो ऑब्व्हियसली जो पहिल्यापासून अभ्यास करतो त्याची रिव्हिजन होणार आहे. ज्यांनी काहीच नाही केलं त्याला, कारण स्वतः करण्याची ही वेळ नाही, स्वतः करत जाईल तर ऑब्व्हियसली वेळ आपला वाया जाणार आहे. काय करायचं, कुठून करायचं, सगळंच केलं की माणूस फेल होतो. हा जो टाइम असतो ना शेवटचा, हा एक्झाम ओरिएंटेड टाइम असतो. आणि एक्झाम ओरिएंटेड PL टाइम मध्ये फक्त जे एक्झामला येतं आणि PYQ बेस या दोनच गोष्टींवर फोकस करायला पाहिजे. आणि आपल्या ऍप्लिकेशन मध्ये याच रिलेटेड आम्ही कॉन्टेंट डिझाईन केलंय. बघा ऍप्लिकेशन कसं वापरायचंय तुम्हाला लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही ऍप मध्ये गेल्यानंतर तिथे एक पेपर पॅटर्नचा एक फोल्डर असतो. पेपर पॅटर्न असेल, IMP असेल किंवा स्ट्रॅटर्जी असेल, अशा प्रकारचे फोल्डर्स तिथे दिलेला असतो आम्ही. या फोल्डर मध्ये सुरुवातीला जाऊन तुम्हाला तिथे आम्ही सांगितलेलं असतं की या ओव्हरऑल सब्जेक्ट मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, कशाला तुम्ही महत्व द्यायला पाहिजे, एक्झामला काय येणार आहे, कमीत कमी वेळेत कसा अभ्यास करायचा, ओके, मार्किंग स्कीम कशी आहे, पेपर कसा लिहायचा, सगळ्या गोष्टी या फोल्डर मध्ये दिलेल्या असतात. एकदा हे तुम्हाला क्लिअर झालं की याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक युनिटचे व्हिडिओ लेक्चरवर जायचंय. व्हिडिओ लेक्चर मध्ये कॉन्सेप्ट आहे ते मराठीत आहे आणि व्हिडिओ लेक्चर मध्ये पण काय दिलंय, जे एक्झामला येतं तेवढेच पॉइंट्स कव्हर केले आपण, बाकीचे एक्स्ट्रा नाही. कारण एक्स्ट्राला आता वेळ नाही, त्याचा उपयोग नाही, ते ऑरलाच पडणार आहे. जे फिक्स येतं ते व्हिडिओ क्लिअर झाले की मग नोट्सवर जायचं. नोट्स मध्ये अजून थोडी एक्स्ट्रा तुम्हाला कॉन्टेंट भेटेल, त्याची प्रॅक्टिस करून घ्यायची. आणि लास्टला सगळ्यात महत्वाचा सेक्शन येतो जो कुठल्याच ऍप्लिकेशन मध्ये नाही, तो आहे एंड सेम सॉल्व पेपर. बरोबर, पेपर सोल्युशन हा फोल्डर आपण ट्रॅक करायचं. लक्षात घ्या, ट्रॅक कसं आहे, पहिल्यांदा स्ट्रॅटर्जी बघून घ्यायची, अभ्यास कसा करायचा ते क्लिअर झालं की व्हिडिओवरनं कॉन्सेप्ट पटापट समजून घ्यायचे. व्हिडिओ लेक्चर हार्डली 2 दिवसात तुम्ही संपू शकता. म्हणजे पेपरच्या 2 दिवस जरी एखाद्याने कोर्स आधी घेतला ना तरी तो क्लिअर होईल. कारण हार्डली 15 ते 20 तासाचे लेक्चर आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला स्ट्रॅटर्जीनुसार कळेल की हार्डली 10 ते 12 तासाचे आपल्याला करायचे, जे फिक्स आहे. त्याच्याने आपले 70 पैकी आपले 55 ते 60 मार्काचा आरामात कव्हर होतो. क्लिअर. सो व्हिडिओवरून कॉन्सेप्ट क्लिअर झाला, नोट्सवरून अजून काही एक्स्ट्रा न्यूमेरिकल वगैरे असतील ते कव्हर करून घ्यायचे. आणि लगेच त्या टॉपिक वरचे एंड सेम सॉल्व पेपर पर्पल हार्ट ॲप मध्ये दिले, ते सॉल्व पेपर सोडायचे. ऍटलीस्ट 2-2 पेपर तरी आम्ही दिलेलेच आहे, बाकी विषयांचे तर भरपूर आहेत. सो या पद्धतीने पहिल्यांदा स्ट्रॅटर्जी क्लिअर झाली, मग स्टडी करायचा, आपल्या भाषेत कॉन्सेप्ट समजून घ्यायचा, मग एंड सेम सॉल्व पेपर करायचे. बस एवढं सगळं करायला एका विषयाला किती 2 दिवस लागू शकता. आणि 2 दिवसामध्ये 14-15 तासामध्ये तुमचा विषय क्लिअर होतो. सो मित्रांनो, अजून जर 1 महिना असेल, 15 दिवस असेल, तर तुम्हाला ऍप्लिकेशन घेणं 100% फायदेशीर आहे. शेवटच्या 2 दिवस घेतलं तरी फायदेशीर आहे. सो या पद्धतीने अभ्यास केला, एक्झाम ओरिएंटेड स्टडी होतो, पेपरला काय येतो तेच आपण करतो आणि 100% याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. आता अजून एक प्रश्न असा येतो की सर ऍप्लिकेशनच्या व्यतिरिक्त पुस्तकातलं आम्ही बघू का, कॉलेजच्या टीचरनी काय दिलंय ते बघू का, क्लासेस मधलं बघू का. तर मी सांगेल काहीच बघायची गरज नाही. जास्तीत जास्त बघायचं असतं कॉलेजच्या टीचरचं तुम्ही ऑलरेडी लेक्चर केलं असेल ते बघू शकता, नाही बघितलं तरी चालेल, पण समजलं असेल ते एक ऍड ऑन म्हणून बघा. पण पुस्तकं वगैरे काहीच नका घेऊ, सगळं स्टडी मटेरियल इथेच आहे, हेच वापरा. 100% तुम्ही तुमचे इंजिनिअरिंगचे विषय स्कोर करता. सो लगेच ऍप्लिकेशन डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, आणि स्कोरिंग करा. मी सांगेल बेस्ट ऑफ लक. एकदा पर्पल हार्ट वापरल्यानंतर तुम्हाला कळेल की आपल्याला किती बेनिफिट होतोय. आणि मॅक्सिमम कोर्सेस घेताना तुम्हाला खूप बल्क कोर्सेस घेताना खूप सारे ऑफर सुद्धा भेटतात. सो लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, हेल्पलाईन नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा, माहिती घ्या, डेमो लेक्चर बघा आणि अभ्यासाला लागा. माझे शब्द लक्षात ठेवा, आज कोर्सेस घेशाल, हजारो पोरं आहेत ज्यांचे आम्ही फीडबॅक युट्यूबवर टाकले आहेत, त्यांच्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा
सुद्धा फायदा होईल, कारण आतापर्यंत 50,000 प्लस मुलांनी आमच्यावर विश्वास ठेवलाय. सो त्यांना जर विश्वास आलाय 50,000 प्लस मुलांना, सो 100% मी सांगतोय ती गोष्ट जेव्हा ऍप्लिकेशन तुम्ही घेणार तुम्हाला फायदाच होईल. आणि मित्रांनो लास्टली मी जे सांगत होतो की ऍप मध्ये फ्री वीज काय आम्ही दिलाय की बघा, IMP क्वेश्चन आणि पेपर पॅटर्न हा जो फोल्डर आहे हा आम्ही अनलॉक केलाय प्रत्येक कोर्स मध्ये. सो याच्यामध्ये तुम्हाला पासिंगची स्ट्रॅटर्जी क्लिअर होते. सो तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केलं याने सुद्धा तुम्हाला एक ट्रॅक भेटून जाणार कसा अभ्यास करायचा. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती स्ट्रॅटर्जी, इम्पॉर्टंट क्वेश्चन ते आम्ही पूर्णपणे फ्री दिले. प्रत्येक कोर्समध्ये डाउनलोड करा, चेक करा आणि सबस्क्रिप्शन घेऊन कामाला लागा. पर्पल हॅट आहे तर इंजिनिअरिंग सोपी होणार.